सरकार कोणाचंही असो, पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे पुतळ्यांसाठी मोठा निधी. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध महापुरुषांच्या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. पण प्रश्न असा आहे की ही स्मारकं का उभारली जातात? या स्मारकांच्या मागे केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे की त्यामागे एक राजकारणाची गणिते दडली आहेत? स्मारकांचा हेतू इतिहास जपणे की राजकीय समीकरण? आपल्या देशाच्या महापुरुषांना सन्मान देणं ही संस्कृती आहे. स्मारकांद्वारे व्यक्तिमत्वांच्या कार्याची आठवण ठेवणं, त्यांच्या कार्याचा आदर करणे, त्यांच्या प्रेरणादायक जीवनावर प्रकाश टाकणे व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे हे सर्वसाधारण प्रत्येक स्मारकांच्या उभारणीमागील मुख्य हेतू असतात. पण राजकीयदृष्ट्या पाहिलं तर त्याचा उपयोग बऱ्याच वेळा मतांसाठीही केला जातो. स्मारकांच्या नावावर विशिष्ट समाज घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो. कोणत्याही निवडणुकीपूर्वी स्मारकांच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्ष मात्र काम किती होते हा संशोधनाचा विषय आहे. या स्मारकांचा उपयोग भविष्यात नेमका कशासाठी होतो? पर्यटनासाठी, संशोधनासाठी, केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी? उदाहरणार्थ, मुंबईतील इंदू मिल स्मारक हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ उभारलं जात आहे. पण या स्मारकाचा उपयोग फक्त श्रद्धांजली म्हणून होणार की सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनासाठीही केला जाणार आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. निधी योग्य ठिकाणी जातोय का? स्मारकांची घोषणा झाल्यावरही अनेक स्मारकं वेळेत पूर्ण होत नाहीत किंवा त्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही. एकंदरीतच स्मारकांच्या घोषणेचा इतिहास पाहिला तर काही प्रश्न उपस्थित होतात. स्मारकांसाठी निधी मंजूर होतो, पण प्रत्यक्षात किती निधी खर्च होतो यावर पारदर्शकता असते का? स्मारकांचं भवितव्य काय? हे केवळ फोटो सेशनसाठी उभारले जात आहेत की त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठीही होतो? महापुरुषांचा संपन्न वारसा असलेल्या या महाराष्ट्र भूमीतील एक नागरिक म्हणून आपण हे समजून घ्यायला हवं की इतिहास जपणं महत्त्वाचं आहे, पण तो भविष्यासाठी उपयुक्तही असायला हवा. स्मारकं उभारण्याचा हेतू जर सामाजिक आणि ऐतिहासिक जतनासाठी असेल तर त्याला निश्चितच पाठिंबा द्यायला हवा. पण जर त्याचा उपयोग फक्त राजकीय फायद्यासाठीच केला जात असेल तर त्यावर प्रश्न विचारायलाच हवेत. कारण शेवटी हा पैसा सामान्य नागरिकांच्या करातूनच जातो. तुमच्या मते सरकारने स्मारकांसाठी केलेल्या या भरीव घोषणा योग्य आहेत का? हा निधी योग्य पद्धतीने वापरला जाईल का, की पुन्हा फक्त पुतळ्यांचंच राजकारण होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या ट्रेंडी गप्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.